आपल्याला किती दिवस ह्या प्रोसेसमध्ये राहायचं आहे हे ठरवायचं. येणारे प्रत्येक एक्झाम टार्गेट करून त्या पद्धतीने अभ्यास. मी असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आतापर्यंत ऐकलं की ठीक आहे, मी आताच क्लास जॉईन केलाय किंवा मी आताच प्रिपरेशनला सुरुवात केली आहे, तर मी आता ही पुढची एक्झाम नाही, मी बघेल पुढच्या वर्षी बघेल, असं असतं. ही पूर्ण चुकीची मेथड आहे. येणारी कुठलीही एक्झाम असा ती टार्गेट करून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे आपला अभ्यास तितक्याच जोराने होतो. आणि त्यानंतर काय करायचं, पहिली रीडिंग झाली की मागच्या 5-6 वर्षाच्या सगळ्या क्वेश्चन पेपर घ्यायच्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे सक्सेस मिळवण्यासाठी. राज्यसेवेच्या घ्या, ग्रुप बीच्या घ्या, तुम्ही ग्रुप बीची तयारी करत असाल तरीही राज्यसेवेच्याही घ्या, ग्रुप बीच्या घ्या, ग्रुप सीच्या घ्या. आणि जो सब्जेक्ट तुम्ही वाचणार आहात त्याचे सगळे क्वेश्चन आधी वाचून काढा. ते क्वेश्चन वाचल्यानंतर ते क्वेश्चन वाचताना अनालिसिसचं एखादं बुक घ्या, तो क्वेश्चन पेपर मधनं वाचा आणि त्याचं अनालिसिस त्या बुक्स मधनं वाचा.